सिंह राशीवाल्यांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक तुमच्यावर प्रेम करतात, काही तुमचा आदर करतात, तर काही फक्त शांतपणे तुमच्यावर नजर ठेवून असतात. यामागे नेमकं कारण काय आहे? तुमच्या व्यक्तिमत्वात अशी कोणती गोष्ट आहे जी लोकांना तुमच्याकडे वारंवार आकर्षित करते? ज्योतिषशास्त्रात याचं एक अत्यंत रंजक आणि आश्चर्यकारक उत्तर सांगितलं जातं. आजची माहिती तुम्हाला तुमच्या स्वभावातील अशी काही रहस्ये उलगडून दाखवणार आहे, जी कदाचित तुम्हालाही आजपर्यंत पूर्णपणे माहीत नसतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या भागात सांगितलेला संकेत तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. सिंह राशी, सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडेच का येतं? ज्योतिष देतं अचूक उत्तर. सिंह राशीच्या व्यक्ती जिथे जातात तिथे त्यांची एक वेगळी छाप उमटते. अनेकदा लोक त्यांच्या बोलण्याकडे, वागण्याकडे आणि उपस्थितीकडे नकळत आकर्षित होतात. यामागे फक्त बाह्य व्यक्तिमत्व कारणीभूत नसते, तर त्यांच्या स्वभावात असलेली नैसर्गिक नेतृत्वाची ऊर्जा देखील असते. सिंह राशीचा स्वामी सूर्य मानला जातो आणि सूर्य जसा संपूर्ण सौरमालेला केंद्रबिंदू असतो, तशी सिंह राशीची व्यक्ती अनेकदा आपल्या परिसरातील केंद्रबिंदू बनते. सिंह राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास भरपूर असतो. ते स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घेतात आणि कठीण परिस्थितीतही मागे हटत नाहीत. त्यामुळे इतर लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतात. त्यांची चाल, बोलण्याची शैली आणि विचार मांडण्याची पद्धत अनेकांना प्रभावी वाटते. म्हणूनच लोकांचे लक्ष त्यांच्याकडे सहज वेधले जाते. याशिवाय सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये मोठेपणा आणि उदारता दिसून येते. ते आपल्या जवळच्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांच्या अडचणी समजून घेते आणि मदतीचा हात पुढे करते, तेव्हा तिच्याबद्दल आदर निर्माण होतो. हा आदर हळूहळू आकर्षणात बदलतो आणि लोक त्यांच्याशी जोडलेले राहू इच्छितात. सिंह राशीचे लोक स्वतःची किंमत जाणतात. ते कोणासमोरही स्वतःचा स्वाभिमान गमावत नाहीत. ही गोष्ट काहींना प्रेरणादायी वाटते, तर काहींना आश्चर्यकारक वाटते. त्यामुळे अनेकदा लोक त्यांच्याकडे बारकाईने पाहतात, त्यांचे निरीक्षण करतात आणि त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक राजशाही भाव असतो. ते साध्या कपड्यांमध्ये असले तरी त्यांचा आत्मविश्वास आणि वावरण्याची पद्धत त्यांना वेगळे ठरवते. काही वेळा ते काही न बोलताही लोकांचे लक्ष वेधून घेतात. ही त्यांची नैसर्गिक देणगी असते. मात्र याच कारणामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना मत्सर करणारे लोकही भेटतात. काही जण त्यांच्या यशामुळे प्रेरित होतात, तर काही जण त्यांच्या लोकप्रियतेमुळे अस्वस्थ होतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रशंसा आणि टीका या दोन्ही गोष्टी एकाच वेळी येत राहतात. पण सिंह राशीचे लोक सहसा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवतात आणि इतरांच्या मतांमुळे फारसे विचलित होत नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या अनेक सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि स्वतःला सिद्ध करण्याची तीव्र इच्छा वाढलेली दिसू शकते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वातील तेज आणखी खुलून दिसत आहे. लोक त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत आहेत, त्यांच्या निर्णयांवर चर्चा करत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीची दखल घेत आहेत. म्हणूनच जर तुम्हाला अनेकदा असे वाटत असेल की लोक सतत तुमच्याकडे पाहतात, तुमच्या प्रत्येक कृतीची नोंद घेतात किंवा तुमच्याबद्दल बोलतात, जर त्यामागे तुमच्या व्यक्तिमत्वातील नैसर्गिक तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण हेच मुख्य कारण असू शकते. सिंह राशीचे लोक गर्दीत हरवत नाहीत, तर गर्दी त्यांना ओळखू लागते. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक विशेष गोष्ट दिसून येते, ती म्हणजे त्यांच्या भोवती सतत काही ना काही चर्चा सुरू असते. अनेक वेळा त्यांनी स्वतःहून कोणाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलेला नसतो, तरी सुद्धा लोक त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यात उत्सुक असतात. ज्योतिषशास्त्रानुसार याचे कारण त्यांच्या आभामंडळात असलेली प्रभावी अग्नितत्वाची ऊर्जा मानली जाते. ही ऊर्जा त्यांना सामान्य लोकांपेक्षा अधिक ठळक बनवते. सिंह राशीच्या व्यक्ती जेव्हा एखादे काम हाती घेतात, तेव्हा ते पूर्ण ताकदीने त्यात झोकून देतात. अर्धवट प्रयत्न करणे त्यांना आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या कामगिरीत सातत्य आणि ठामपणा दिसून येतो. लोकांना अशी व्यक्ती नेहमीच लक्षात राहते, जी स्वतःच्या शब्दांना आणि कृतींना महत्त्व देते. म्हणूनच अनेकदा त्यांची अनुपस्थिती लोकांना जाणवते. त्यांच्या जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात
की जिथे त्यांना स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करावा लागतो. इतर लोक एखाद्या सुरक्षित वाटेने जात असताना सिंह राशीची व्यक्ती नवीन दिशा निवडण्याची हिंमत दाखवते. ही धाडसी वृत्ती लोकांना आकर्षित करते, कारण प्रत्येकाला नेतृत्व करता येत नाही, पण सिंह राशीच्या व्यक्तींकडे ही क्षमता नैसर्गिकरित्या असते. त्यांच्या बोलण्यात एक वेगळी स्पष्टता असते. ते मनात एक आणि बाहेर दुसरे असे वागणे सहसा पसंत करत नाहीत. त्यामुळे काहींना त्यांचे बोलणे कडक वाटू शकते, पण कालांतराने लोकांना जाणवते की ते खोटेपणापेक्षा सत्याला जास्त महत्त्व देतात. अशा स्वभावामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढत जाते. ज्योतिषानुसार सिंह राशीच्या लोकांमध्ये स्वतःचे वेगळेपण जपण्याची प्रवृत्ती असते. ते गर्दीचा भाग बनून राहण्यापेक्षा स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांचे विचार, त्यांची जीवनशैली किंवा त्यांचे निर्णय अनेकदा इतरांपेक्षा वेगळे दिसतात. हे वेगळेपणच लोकांच्या कुतूहलाचे कारण बनते. विशेष म्हणजे सिंह राशीच्या व्यक्तींना अनेकदा त्यांच्या क्षमतेची जाणीव उशिरा होते. ते स्वतःला जितके सामान्य समजतात तितके ते प्रत्यक्षात नसतात. त्यांच्या छोट्या कृतीचाही इतरांवर मोठा प्रभाव पडू शकतो. एखादे प्रोत्साहनपर वाक्य, एखादा धाडसी निर्णय किंवा संकटात दाखवलेला संयम अनेक लोकांच्या मनात कायमचा ठसा उमटवू शकतो. पुढील काळात काही सिंह राशीच्या व्यक्तींना जुने संबंध पुन्हा मजबूत करण्याची संधी मिळू शकते. काही लोक जे पूर्वी दूर गेले होते ते पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतात, कारण काळानुसार लोकांना तुमच्या मूल्याची जाणीव होऊ लागते. ज्या व्यक्तीला एकेकाळी गृहीत धरले गेले होते त्याच व्यक्तीचे महत्त्व नंतर अधिक स्पष्टपणे दिसू लागते. आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रातही सिंह राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण दिसून येतो. ते फक्त पैसा मिळवण्यासाठी काम करत नाहीत, तर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेतात. त्यामुळे त्यांना मिळणारा सन्मान हा केवळ पदामुळे नसून त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेही असतो. अनेकदा लोक त्यांच्या यशापेक्षा त्यांच्या जिद्दीची जास्त चर्चा करतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अशा घटना अनुभवायला मिळतात ज्या त्यांना आतून अधिक परिपक्व बनवतात. बाहेरून ते मजबूत दिसत असले तरी त्यांच्या मनात भावना खोलवर दडलेल्या असतात. जेव्हा ते या भावनांना योग्य दिशा देतात तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे तेज आणखी वाढते आणि त्यांच्याकडे आकर्षित होणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढते. येत्या काळात तुमच्या एखाद्या जुन्या प्रयत्नांचे फळ अनपेक्षितपणे समोर येऊ शकते. ज्यासाठी तुम्ही कधी मेहनत घेतली होती पण त्याचा परिणाम दिसत नव्हता, त्याच गोष्टीमुळे तुम्हाला मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे संयम आणि आत्मविश्वास कायम ठेवा, कारण तुमच्याकडे पाहणाऱ्या अनेक नजरा केवळ उत्सुकतेने नाही तर प्रेरणा घेण्यासाठीही वळलेल्या असू शकतात. सिंह राशीच्या व्यक्तींबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये परिस्थिती बदलण्याची क्षमता असते. ज्या ठिकाणी इतर लोक अडचण पाहतात तिथे हे लोक संधी शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा संकटाच्या काळात लोक त्यांच्याकडे आशेने पाहतात. त्यांच्या उपस्थितीमुळे इतरांना धैर्य मिळते आणि हीच गोष्ट त्यांना विशेष बनवते. अनेक सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर असे वाटू शकते की त्यांनी केलेल्या त्यागाची किंवा मेहनतीची योग्य दखल घेतली जात नाही. परंतु ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिले तर त्यांच्या जीवनात मिळणारी फळे अनेकदा विलंबाने येतात, पण ती दीर्घकाळ टिकणारी असतात. त्यामुळे त्यांनी केलेले प्रयत्न वाया जात नाही, तर योग्य वेळी त्याचे परिणाम समोर येतात. त्यांच्या स्वभावात एक संरक्षक वृत्ती देखील असते. ते आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी किंवा ज्या लोकांवर प्रेम करतात त्यांच्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. अनेक वेळा स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून ते इतरांच्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांच्या आसपासचे लोक त्यांना फक्त मित्र किंवा नातेवाईक म्हणून नव्हे तर आधारस्तंभ म्हणून पाहू लागतात. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात मान सन्मानाला विशेष स्थान असते. त्यांना केवळ यश मिळणे महत्त्वाचे वाटत नाही, तर ते यश प्रामाणिक मार्गाने मिळावे असेही वाटते. म्हणूनच ते चुकीच्या मार्गाने पुढे जाण्यापेक्षा संघर्ष स्वीकारण्यास तयार असतात. ही भूमिका काही वेळा कठीण वाटू शकते, पण दीर्घकालीन दृष्टीने त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. अनेकदा त्यांच्या आयुष्यात काही व्यक्ती अशा येतात ज्या त्यांची परीक्षा घेण्यासाठीच आल्या आहेत असे वाटते. या व्यक्ती त्यांच्या संयमाची, विश्वासाची किंवा निर्णय क्षमतेची कसोटी पाहतात. पण या अनुभवांमुळे सिंह राशीची व्यक्ती अधिक जागरूक आणि परिपक्व बनते. त्यामुळे भविष्यातील लोकांना अधिक अचूकपणे ओळखू शकते.
येणाऱ्या काळात काही सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या एखाद्या जुन्या कौशल्याची पुन्हा आठवण होऊ शकते. जे काम त्यांनी पूर्वी आवडीने केले होते पण काळाच्या ओघात बाजूला पडले होते, त्याच गोष्टीमुळे त्यांना नवीन संधी मिळू शकते. ही संधी आर्थिक लाभ, सामाजिक प्रतिष्ठा किंवा वैयक्तिक समाधान या कोणत्याही स्वरूपात समोर येऊ शकते. त्यांच्या मनात अनेकदा मोठी स्वप्ने असतात, पण ते प्रत्येक स्वप्न सर्वांसमोर मांडत नाहीत. काही ध्येय ते शांतपणे मनात जपून ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर त्यावर काम करतात. त्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या यशाचा प्रवास अचानक घडल्यासारखा वाटतो. प्रत्यक्षात मात्र त्या यशामागे दीर्घकाळ केलेली तयारी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असतात. सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या मूल्याची जाणीव असते, पण त्याचबरोबर त्यांना कौतुकाचीही अपेक्षा असू शकते. जेव्हा त्यांच्या प्रयत्नांची दखल घेतली जाते तेव्हा ते आणखी जोमाने पुढे जातात. मात्र दुर्लक्ष झाले तरी ते कायम थांबत नाहीत. काही काळ मनात खंत राहू शकते, पण त्यानंतर ते पुन्हा नव्या उमेदीने उभे राहतात. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या काही सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मपरीक्षणाचा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. बाह्य जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज निर्माण होऊ शकते. जेव्हा ते स्वतःच्या अंतर्मनाशी प्रामाणिक संवाद साधतील तेव्हा त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अधिक स्पष्ट होऊ लागतील. विशेष म्हणजे पुढील काळात तुमच्या जीवनात अशी एखादी घटना घडू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण तिचा परिणाम दूरगामी असेल. एखादी भेट, एखादा संदेश, एखादा निर्णय किंवा एखादी नवी ओळख तुमच्या आयुष्याचा पुढील अध्याय लिहिण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे प्रत्येक संधीला खुले मनाने सामोरे जाणे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा केवळ यशाचा नसून स्वतःची खरी ताकद ओळखण्याचा देखील असू शकतो. सिंह राशीच्या जीवन प्रवासात एक गोष्ट वारंवार दिसून येते, ती म्हणजे त्यांना मिळणाऱ्या जबाबदाऱ्या अनेक वेळा अशा परिस्थिती निर्माण होतात जिथे इतर लोक मागे सरकतात, पण सिंह राशीची व्यक्ती पुढे येते. त्यामुळे नकळतपणे अनेकांचे निर्णय, अपेक्षा आणि विश्वास त्यांच्या खांद्यावर येऊन पडतात. ही भूमिका नेहमी सोपी नसते, परंतु त्यांच्या स्वभावात असलेली धैर्यशीलता त्यांना हे ओझे सांभाळण्याची ताकद देते. काही सिंह राशीच्या व्यक्तींना असेही जाणू शकते की त्यांच्या जीवनात काही गोष्टी उशिरा मिळतात. इतर लोक पुढे जात असल्याचे दिसत असताना स्वतःचा प्रवास संथ वाटू शकतो, परंतु ज्योतिषीय संकेत सांगतात की त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी योग्य वेळ येईपर्यंत थांबलेल्या असतात. त्यामुळे ज्या गोष्टीसाठी आज प्रतीक्षा करावी लागत आहे ती गोष्ट भविष्यात अधिक स्थिर स्वरूपात मिळण्याची शक्यता असते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण निरीक्षण शक्ती दडलेली असते. बाहेरून ते आत्मविश्वासाने वागत असले तरी त्यांच्या नजरेतून अनेक बारकावे सुटत नाहीत. कोणाचा स्वभाव कसा आहे, कोणाची भावना खरी आहे आणि कोण फक्त दिखावा करत आहे याचा अंदाज ते हळूहळू बांधू लागतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात खरे आणि खोटे लोक वेगळे होण्याची प्रक्रिया नैसर्गिकपणे घडत राहते. सिंह राशीच्या व्यक्तींना अपमान सहज विसरता येत नाही. ते सूडबुद्धीने वागत नाहीत, पण त्यांनी अनुभवलेल्या प्रसंगांमधून मोठे धडे घेतात. म्हणूनच एकदा विश्वास तुटला तर ते पुन्हा पूर्वीसारखे सहजपणे मन उघडत नाही. ही सावधगिरी त्यांच्या भविष्यातील अनेक चुकीच्या निर्णयांपासून त्यांचे संरक्षण करते. जीवनात एखाद्या टप्प्यावर त्यांना स्वतःची दिशा बदलण्याची गरज भासू शकते. अनेक वर्षे ज्या गोष्टीला महत्त्व दिले होते त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी अचानक महत्त्वाच्या वाटू लागतात. काहींसाठी हे करिअरमध्ये बदल असू शकतात, काहींसाठी नातेसंबंधातील बदल, तर काहींसाठी आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात असू शकते. हा बदल घाबरण्यासारखा नसून त्यांच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग असतो. सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात ज्या त्यांना सतत आव्हान देतात. सुरुवातीला या व्यक्ती विरोधक वाटू शकतात, पण कालांतराने लक्षात येते की याच आव्हानांमुळे स्वतःची क्षमता अधिक विकसित झाली आहे. अनेक वेळा सर्वात मोठे धडे हे मित्रांकडून नव्हे तर कठीण प्रसंग आणि कठोर अनुभवांकडून मिळतात. आर्थिक बाबतीत काही सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी काळात जुन्या पद्धतीपेक्षा नवीन विचारसरणी स्वीकारण्याची गरज भासू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग, नवीन कौशल्य किंवा वेगळ्या क्षेत्रातील संधी त्यांच्या समोर येऊ शकतात. सुरुवातीला या संधी अनोळखी वाटल्या तरी त्यामध्ये भविष्यात मोठी वाढ लपलेली असू शकते. त्यांच्या मनात अनेकदा एक गुप्त इच्छा असते, स्वतःच्या कर्तृत्वामुळे ओळख निर्माण करण्याची. केवळ नशीब
परिस्थिती किंवा इतरांच्या मदतीवर अवलंबून राहणे त्यांना पसंत नसते. म्हणूनच ते स्वतःचे स्थान स्वतःच्या मेहनतीने मिळवण्याचा प्रयत्न करतात. हीच वृत्ती त्यांना इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देते. पुढील काळात काही सिंह राशीच्या व्यक्तींना जुन्या आठवणींशी संबंधित एखादा प्रसंग अनुभवायला मिळू शकतो. एखादी व्यक्ती, जागा किंवा घटना पुन्हा समोर येऊन मनातील काही अपूर्ण प्रश्नांना उत्तर देऊ शकते. त्यामुळे भूतकाळातील काही गोष्टींबाबत स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिकदृष्ट्या पाहता सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या अंतर्गत शक्तीची जाणीव होण्याचा काळ जवळ येत आहे. बाह्य यशापेक्षा मनशांती, आत्मविश्वास आणि अंतर्मनातील स्थैर्य अधिक महत्त्वाचे वाटू लागेल. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मूल्यांची खरी ओळख करून घेते, तेव्हा तिच्या जीवनात होणारे बदल अधिक सकारात्मक आणि टिकाऊ ठरतात. येत्या काळात तुमच्या समोर उघडणारे काही दरवाजे हे पूर्वी बंद झालेल्या मार्गांपेक्षा पूर्णपणे वेगळे असू शकतात. म्हणून जुन्या संधी निसटल्याची खंत मनात न ठेवता नव्या शक्यतांकडे पाहणे आवश्यक ठरेल. कारण कधीकधी नियती आपल्याला जे हवे आहे ते देत नाही, तर आपल्यासाठी जे अधिक योग्य आहे त्याच दिशेने घेऊन जाते. आणि सिंह राशीसाठी हा काळ अशाच नव्या शक्यतांच्या संकेतांनी भरलेला दिसत आहे. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक अदृश्य आकर्षण असते, जे केवळ व्यक्तिमत्वामुळे निर्माण होत नाही, तर त्यांच्या निर्णयांच्या परिणामांमुळेही वाढत जाते. अनेक वेळा ते घेतलेले निर्णय त्या क्षणी सामान्य वाटतात, पण काही काळानंतर त्याच निर्णयांचे महत्त्व स्पष्ट होते. त्यामुळे त्यांच्या आसपासचे लोक त्यांच्या प्रत्येक पावलाकडे लक्ष देऊ लागतात. त्यांना नेहमीच पुढे काय करणार याबद्दल उत्सुकता असते. जीवनात असे काही टप्पे येतात जेव्हा सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेवर शंका येऊ शकते. परंतु विशेष बाब म्हणजे अशा काळातही त्यांच्यातील जिद्द पूर्णपणे संपत नाही. बाहेरून ते शांत दिसले तरी त्यांच्या मनात पुन्हा उभे राहण्याची तयारी सुरू असते. म्हणूनच ते अनेकदा अपयशानंतर अधिक मजबूत स्वरूपात परत येतात. त्यांच्या या पुनरागमनाची क्षमता इतरांना आश्चर्यचकित करते. काही सिंह राशीच्या व्यक्तींना लहानपणापासूनच मोठ्या स्वप्नांची सवय असते. ते फक्त वर्तमानात अडकून राहत नाही, तर भविष्यातील शक्यता पाहत असतात. त्यामुळे त्यांचे विचार अनेकदा त्यांच्या वयाच्या किंवा परिस्थितीच्या पुढे असू शकतात. सुरुवातीला लोक त्यांना समजू शकत नाहीत, पण कालांतराने त्यांच्या विचारांची खोली लक्षात येऊ लागते. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा धडा म्हणजे संयम. त्यांना अनेकदा अशी परिस्थिती अनुभवावी लागते जिथे सर्व काही त्यांच्या मनासारखे घडत नाही, परंतु अशा प्रसंगामुळे त्यांच्या सहनशक्ती विकसित होते. हळूहळू ते समजून घेतात की प्रत्येक गोष्ट शक्तीने मिळत नाही, काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच प्राप्त होतात. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये एक नैसर्गिक सर्जनशीलता असते. ती कला, व्यवसाय, नेतृत्व, लेखन, बोलणे किंवा कोणत्याही क्षेत्रात दिसून येऊ शकते. त्यांना एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने करण्याची सवय असते. म्हणूनच ते अनेकदा नवीन कल्पना मांडतात आणि इतरांना प्रेरित करतात. त्यांच्या कल्पनांमधून अनेक लोकांना दिशा मिळू शकते. नातेसंबंधाच्या बाबतीत ते वरवरच्या संबंधांपेक्षा मनापासून जोडलेले संबंध अधिक महत्त्वाचे मानतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात लोकांची संख्या कमी जास्त असली तरी त्यांना खऱ्या अर्थाने समजणाऱ्या व्यक्तींना ते विशेष स्थान देतात. एकदा कोणाला मनापासून स्वीकारले की त्यांच्याशी असलेली निष्ठा दीर्घकाळ टिकते. पुढील काळात काही सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या प्रतिभेचा नवीन पैलू शोधण्याची संधी मिळू शकते. जे कौशल्य आतापर्यंत छंद म्हणून पाहिले जात होते, त्याच गोष्टीमुळे भविष्यात प्रतिष्ठा किंवा लाभ मिळू शकतो. त्यामुळे स्वतःच्या आवडींकडे दुर्लक्ष न करता त्यांना वेळ देणे फायदेशीर ठरू शकते. त्यांच्या जीवनात कधीकधी शांतता हीच सर्वात मोठी शक्ती ठरते. प्रत्येक वादाला उत्तर देणे किंवा प्रत्येक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक नसते, हे ते अनुभवातून शिकतात. काही वेळा योग्य क्षणी घेतलेले मौन हे शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठरते. हा अनुभव त्यांना अधिक परिपक्व बनवतो. ज्योतिषीय संकेत असेही दर्शवतात की सिंह राशीच्या काही व्यक्तींसाठी आगामी काळ आत्मविश्वास आणि जबाबदारी यांचा समतोल साधण्याचा असू शकतो. मोठ्या संधींसोबत मोठ्या जबाबदारीही येऊ शकतात. या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षांवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे घाईपेक्षा दूरदृष्टी महत्त्वाची ठरेल. काही जुन्या अपूर्ण इच्छा किंवा ध्येय पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. पूर्वी परिस्थितीमुळे जे शक्य झाले नव्हते ते आता नव्या स्वरूपात साध्य करण्याची संधी मिळू शकते. यासाठी भूतकाळातील चुका ओझे म्हणून न बाळगता त्यांना अनुभव म्हणून स्वीकारणे आवश्यक असेल.
आयुष्याच्या पुढील प्रवासात सिंह राशीच्या व्यक्तींना एक गोष्ट स्पष्टपणे जाणू शकते. त्यांची खरी ताकद बाह्य कौतुकात नसून त्यांच्या अंतर्मनातील विश्वासात आहे. जेव्हा व्यक्ती स्वतःवर न ढळणारा विश्वास ठेवते, तेव्हा बाह्य परिस्थिती तिच्या मार्गातील अडथळे निर्माण करू शकते, पण तिचा प्रवास थांबू शकत नाही. आणि याच अंतर्गत सामर्थ्यामुळे सिंह राशीची व्यक्ती अनेकांच्या नजरेत केवळ आकर्षणाचा विषय राहत नाही, तर प्रेरणेचा स्तोत्र बनते. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक वेगळीच गोष्ट घडत असते. ते अनेकदा स्वतःपेक्षा इतरांच्या आयुष्यावर जास्त प्रभाव टाकून जातात. काही लोक त्यांच्या आयुष्यात थोड्याच काळासाठी येतात, पण सिंह राशीच्या व्यक्तींच्या एखाद्या वाक्यामुळे, सल्ल्यामुळे किंवा कृतीमुळे त्यांचे विचार कायमचे बदलू शकतात. त्यांना कदाचित याची जाणीवही नसते, पण त्यांच्या उपस्थितीचा परिणाम अनेकांच्या जीवनावर होत असतो. काळ जसजसा पुढे सरकतो, तसतसे सिंह राशीच्या व्यक्तींना समजायला लागते की प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नसते. काही वेळा योग्य गोष्टींसाठी ऊर्जा जपणे अधिक महत्त्वाचे असते. हा अनुभव त्यांना आयुष्यातील प्राधान्यक्रम स्पष्ट करून देतो. त्यामुळे ते हळूहळू प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी निवडक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू लागतात. त्यांच्या जीवनात काही वेळा अशी माणसं येतात जी सुरुवातीला साधी वाटतात, पण नंतर त्यांचे महत्त्व खूप मोठे ठरते. एखादी भेट, एखादा संवाद किंवा एखादे अनपेक्षित सहकार्य भविष्यात मोठ्या बदलाचे कारण बनू शकते. म्हणूनच आगामी काळात नवीन ओळखींकडे दुर्लक्ष न करता त्यांचे निरीक्षण करणे आवश्यक ठरू शकते. सिंह राशीच्या व्यक्तींच्या मनात अनेकदा स्वतःसाठी काही मोठे ध्येय असते, परंतु ते सर्वांसमोर जाहीर करत नाहीत. ते आपल्या योजनांना वेळेपूर्वी प्रसिद्ध करण्यापेक्षा शांतपणे त्यावर काम करणे पसंत करतात. त्यामुळे त्यांचे यश अनेकांना अचानक मिळाल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात मात्र त्या यशामागे दीर्घकाळ चाललेली तयारी दडलेली असते. काही सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ जुन्या सवयींचा पुनर्विचार करण्याचा असू शकतो. जे विचार, पद्धती किंवा निर्णय पूर्वी योग्य वाटत होते, त्यांच्याकडे आता वेगळ्या नजरेने पाहण्याची वेळ येऊ शकते. हा बदल सुरुवातीला अस्वस्थ करणारा वाटला तरी तो प्रगतीसाठी आवश्यक ठरेल. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना लोकांची खरी किंमत अनेकदा उशिरा समजते. ते सुरुवातीला सर्वांना मनापासून संधी देतात, पण काळ त्यांना कोण आपले आहे आणि कोण फक्त परिस्थितीनुसार जवळ आहे हे दाखवून देतो. या प्रक्रियेमुळे त्यांच्या नात्यांचा दर्जा सुधारतो, जरी संख्या कमी झाली तरी. पुढील काळात काही सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या आयुष्याबद्दल नवीन दृष्टिकोन मिळू शकतो. ज्या गोष्टींना ते समस्या समजत होते, त्याच गोष्टींनी त्यांना आतापर्यंत मजबूत बनवले आहे याची जाणीव होऊ शकते. त्यामुळे भूतकाळातील संघर्षांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी बदलू शकते. व्यावसायिक किंवा आर्थिक क्षेत्रात काही अनपेक्षित बदल घडू शकतात. एखादी जुनी योजना पुन्हा सुरू करण्याची वेळ येऊ शकते किंवा पूर्वी नाकारलेली संधी नव्या रूपात परत येऊ शकते. यावेळी घेतलेले निर्णय दीर्घकालीन परिणाम देणारे असू शकतात. त्यामुळे प्रत्येक पर्यायाचा विचारपूर्वक अभ्यास करणे फायदेशीर ठरेल. सिंह राशीच्या व्यक्ती अनेकदा इतरांना प्रेरणा देतात, पण स्वतःच्या भावनांबद्दल फार कमी बोलतात. त्यामुळे त्यांच्या जवळच्या लोकांनाही कधीकधी त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे समजणे कठीण जाते. परंतु आगामी काळात मनातील गोष्टी योग्य व्यक्तीशी व्यक्त केल्यास त्यांना भावनिक हलकेपणा अनुभवता येऊ शकतो. जीवनाच्या या टप्प्यावर एक महत्त्वाचा संकेत दिसून येतो. तुम्ही ज्या गोष्टीचा शोध बाहेर घेत आहात त्याची सुरुवात तुमच्या आतच दडलेली असू शकते. मान्यता, समाधान, यश किंवा आनंद यापैकी अनेक गोष्टी बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून तुमच्या स्वतःच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतात. जेव्हा ही जाणीव दृढ होते, तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास बाह्य परिस्थितींनी हलत नाही. येत्या दिवसात काही घटना अशा घडू शकतात ज्या तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमतेची आठवण करून देतील. कदाचित एखादी जबाबदारी, एखादा निर्णय किंवा एखादी नवीन संधी तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्याची पुन्हा जाणीव करून देईल. हा काळ फक्त पुढे जाण्याचा नाही, तर आतापर्यंत केलेल्या प्रवासाचे महत्त्व समजून घेण्याचाही आहे. कधी कधी व्यक्तीला पुढचा मार्ग दिसण्यापूर्वी मागे वळून स्वतःचा प्रवास ओळखावा लागतो आणि सिंह राशीसाठी असा अंतर्मुख करणारा टप्पा जवळ येताना दिसत आहे. सिंह राशीचे असाल
तर आजचा हा संदेश तुमच्या मनाशी कितपत जुळला ते नक्की सांगा. तुमच्या आयुष्यात सध्या कोणती अशी घटना घडत आहे ज्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल काही नवीन जाणवत आहे? तुमचे अनुभव, भावना आणि मत कमेंटमध्ये लिहा. तुमचा एक अनुभव इतर सिंह राशीच्या व्यक्तींनाही प्रेरणा देऊ शकतो. जर तुम्हाला अशा सखोल आणि मनाला भिडणाऱ्या राशीविषयक माहितीचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या राशीबद्दल आणखी काही विशेष संकेत आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. तुमचा सहभागच या कुटुंबाची खरी ताकद आहे.